बुलेटिनच्या सुरुवातीला क्रिकेट विश्वातनं आजची मोठी बातमी आहे। T20 वर्ल्ड कप मधील विजयानंतर टीम इंडिया मायदेशी परतलीये। टीम इंडियाचं दिल्ली विमानतळावर आगमन झालेलं आहे आणि टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली। आज सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर आज सायंकाळी मुंबईमध्ये टीम इंडियाची विजयी रॅली सुद्धा निघणार आहे। तर T20 वर्ल्ड कप मधील विजयानंतर टीम इंडिया आता मायदेशी परतलेली आहे आणि टीम इंडियाचं दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत झालंय। तर टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली होती आणि आज सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट सुद्धा घेणार आहे। याच नंतर आज सायंकाळी मुंबईमध्ये टीम इंडियाची विजय रॅली सुद्धा निघणार आहे आणि याच संबंधी मुंबईमध्ये आपण बघतोय मोठ्या पद्धतीने नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। वाहतुकीमध्ये काहीसे बदल करण्यात आलेले आहे आणि मुंबईमध्ये टीम इंडियाची आज रॅली निघणार आहे। तर हे विमानातले आपण दृश्य बघतोय। परदेशातून भारतात परत असताना आपण पाहतोय कशा पद्धतीनं बस मध्येच सेलिब्रेशन काहीसं करण्यात आलेलं होतं। T20 वर्ल्ड कप मध्ये विजयानंतर टीम इंडिया आता मायदेशी परतलेली आहे आणि या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आता जारी करण्यात आली आहे। काफी मेहनत की है ये हाथ में आने के लिए। आई एम सो ब्लेस्ड कि मैं आज ये ट्रॉफी और ये ब्यूटीफुल मेंबर जो प्लेइंग 11 जो टॉप 15 है तो बहुत ही अच्छा लग रहा है। सो एक्साइटेड। This feeling you can't express in words. I think I'm so lucky to have this. तर भारतीय खेळाडूंनी आपण बघतोय आपल्या भावना या व्यक्त केलेल्या आहेत। खरं तर भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार याची उत्सुकता सगळ्यांमध्ये होती आणि कशा पद्धतीने आपण बघतोय सेलिब्रेशनची सुद्धा तयारी करण्यात आली आहे। तर हॉटेल मधली सुद्धा आपण ही दृश्य बघतोय। केक इथे या ठिकाणी आणलं गेलेलं आहे। सेलिब्रेशनची मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्या खेळाडूंचा हा व्हिडिओ आपण बघतोय। त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दाखल झाली आहे आणि भारतीय संघाने 29 जूनला वेस्ट इंडियाच्या बार्बाडोस इथं रंगलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर आपलं नाव कोरलं आणि यानंतरची आपण ही सगळी जय्यत तयारी बघतोय। विमानतळावर धमाकेदार असं स्वागत करण्यात आलं आणि टीम इंडिया ITC मध्ये दाखल झाल्याच्या नंतर आपण बघतोय कशा पद्धतीने त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी स्वागत करण्यासाठी ही सगळी एकीकडे तयारी करण्यात आली आहे। तर ITC मोरियामध्ये सध्या ही टीम सर्व दाखल झाली आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी खास पद्धतीचा या ठिकाणी केक सुद्धा आणला गेलेला आहे। टीम इंडिया भारतामध्ये कधी दाखल होणार याची उत्सुकता सगळ्यांमध्येच होती आणि अखेर आता टीम आपली परतलेली आहे। सकाळी 7 वाजता दिल्ली विमानतळावर भारतीय संघाचं आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात विमानतळावरच गर्दी केलेली होती आणि टीम इंडिया ITC मोरेमध्ये दाखल झालेली असून या ठिकाणी सुद्धा सेलिब्रेशन करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। तर अगदी काही वेळातच या ठिकाणी सेलिब्रेशन करण्यासाठी टीम इंडिया दाखल होतीये। विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी या ठिकाणी केक सुद्धा आणला गेलेला आहे आणि टीम इंडिया या ठिकाणी थोड्याच वेळात दाखल होते अशी सुद्धा माहिती प्राप्त होतीये। तर आपण बघतोय टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर सुद्धा
काही वेळापूर्वी गर्दी केलेली होती. आज सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर आज सायंकाळी मुंबईमध्ये टीम इंडियाची विजय रॅली निघणार आहे आणि याच निमित्तानं मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नियोजन केलं गेलेलं आहे. वाहतुकीत सुद्धा काहीसे बदल करण्यात आलेले आहेत. तसंच मुंबईमध्ये विजय रॅली निघणार आहे आणि त्यामुळे चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे मात्र निश्चित आहे. दुसरीकडे आपण सध्याची ही दिल्लीची दृश्य बघतोय. टीमचा ITC हॉटेलमध्ये मुक्काम असून या ठिकाणी सेलिब्रेशनची जय्यत तयारी करण्यात आली आहे. चाहत्यांच्या भावना आपण बघतोय. T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दाखल झाली आहे आणि भारतीय संघानं 29 जूनला वेस्ट इंडियाच्या बार्बाडोस इथं रंगलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर आपलं नाव कोरलं आणि याच नंतर आता भारतीय संघ हा मायदेशी परतलेला आहे. भारतीय क्रीडाप्रेमींच्या आनंदाला आणि त्याचमुळे आता ऊत भरलेला आहे. आपण पाहतोय भारतीय संघाचं या ठिकाणी कशा पद्धतीने स्वागत करण्यात आलेलं आहे. दिल्लीमधील ITC हॉटेलमध्ये सध्या भारतीय संघाचा मुक्काम आहे आणि या ठिकाणी सुद्धा सेलिब्रेशनची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे. भारतीय संघानं विश्वचषक जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार याची खरं तर उत्सुकता सगळ्यांमध्येच होती. अखेर भारतीय संघाचं आज सकाळी आगमन झालेलं असून आता विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ठिकठिकाणी खरं तर भारतीयांकडून, क्रिकेट प्रेमींकडून, नागरिकांकडून जल्लोषात स्वागत केलं जात आहे. तर ज्या ठिकाणी ITC हॉटेलमध्ये भारतीय संघाचा मुक्काम आहे त्याच ठिकाणी सेलिब्रेशनची सुद्धा जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. काही वेळातच भारतीय संघ या ठिकाणी पोहोचणार असून इथल्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा सेलिब्रेशन करणार आहे. ITC हॉटेलमध्ये सुद्धा जय्यत तयारी करण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच भारतीय संघ या ठिकाणी पोहोचलाय. चंडीगढ़ से रात को 1 बजे एयरपोर्ट पहुंच गया था और वहां पे रेडी हुआ और जैसे टीम को इंतज़ार करते करते 3-4 घंटे बाद पता लगा 6 बजे लैंडिंग है. तो कोई बात नहीं, मैंने कहा इंतज़ार करेंगे. जैसे टीम आई और जैसे टीम को देखा विराट भाई आगे थे और वो स्माइल जो जीत की खुशी थी वर्ल्ड चैम्पियन की वो अलग ही थी और सभी प्लेयर ने हाथ हिलाया. बहुत खुशी है और मैं भी एयरपोर्ट से चल के ITC मोरिया तक हिंदुस्तान का झंडा लहराते हुए आया हूँ. तर सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलंय. भारतीय टीम मुंबईमध्ये दाखल होणार आहे दुपारी 2 वाजता. सायंकाळी 5 वाजता नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत भव्य अशी रॅली निघणार आहे. सायंकाळी 5 वाजता वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाला 125 कोटींचा धनादेश दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीने सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक एक करून भारतीय संघाचे खेळाडू बाहेर पडले आणि त्याच वेळी क्रिकेट प्रेमींनी मोठा जल्लोष केला. इंडिया 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 भारत माता की.